एक आडवा, माझं कौतुक करू नकोस, माझा अभिनय माझ्यापाशी. हम्म. यातून तू कसा शिकत जातोस, कसं करावं हे तू ठरव. हम्म. त्यातून तू शिक, त्यातून तू मोठा हो आणि मग लोकांकडनं ते कळवून घे. क्षेत्र वेगळं असेल, मी संस्कार भारतीचा अध्यक्ष झालो असेल, काय असेल, पण मी संघ स्वयंसेवक आहे हे मनात ठेवूनच मी माझं कार्य करीत राहील. आम्हाला जरी तुरुंगात ठेवलंय तरी तिथे जे वातावरण होतं, सगळेच संघ स्वयंसेवक होते, गप्पा टप्पा चालायच्या, त्यातून संघ विसरता येत नव्हता आणि संघ सत्याग्रहात त्यासाठी भाग घेतला. नमस्कार, मी रसिका शिंदे. मुंबई तरुण भारतमध्ये तुमचं स्वागत. खरं तर आज मी ज्या ज्येष्ठ दिग्दर्शकांना भेटणार आहे त्यांची वेगळी अशी ओळख खरंच मला करून द्यायची गरज नाही आहे, कारण त्यांनी मनोरंजन सृष्टीत जे काम केलं आहे, जे मोठं योगदान दिलं आहे, त्याचमुळे खरं तर आपण आज ही मराठी मनोरंजन सृष्टी पाहतोय. असे ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त सर आपल्यासोबत आहेत आणि याच वर्षी त्यांना केंद्र सरकारचा पद्मभूषण पुरस्कार देखील जाहीर झाला आहे. सर, त्यासाठी तुमचे मनापासून खूप 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 अभिनंदन. कसं वाटतंय पुरस्कार जाहीर झालाय, कारण एवढ्या वर्षांची कारकीर्द आणि त्याची एक पोचपावती मिळतेय आणि तरुण वयात, ह्या 92 वर्ष हे तुमचं नक्कीच तरुण आहे, म्हणजे माझ्याहून तरुण आहात तुम्ही. तर काय सांगाल? नाही, मी एवढंच सांगेन की कलावंतांनी जे मिळालं आहे त्याचा आनंद जरूर घ्यावा. ते शब्द असतील, आर्थिक असतील, जे काय असेल ते, पण त्याचबरोबर थोडंसं स्वतःकडे पुन्हा पाहण्याची गरज असते. तेव्हाच कलावंत अधिक मोठा होऊ शकतो, विकसित होऊ शकतो. ती जर वृत्ती ठेवली की झालं आहे, केलं आहे, मी त्याचा अभिमान किंवा दुराभिमान न बाळगता मी यात हे अजून का नाही केलं रे, असं मनात घेणं आणि मग पाऊल टाकणं, हे पुढे पाऊल जाण्याची सारखं आहे. सर, संघात तुम्ही गेली अनेक वर्ष काम करतात. एक संघ, तुम्ही म्हणजे एकीकडे संघ आणि दुसरीकडे काम चित्रपट. नाही करत, मी संघ स्वयंसेवक आहे, मी कार्य करतो आहे. वयाच्या अगदी 5व्या वर्षापासून, मला वाटतं माझं वय 5 होतं त्यावेळेला, फारसं जगही ठाऊक नव्हतं. घर, नातेवाईक, मित्र, शेजार पाजार एवढंच ठाऊक होतं. तर तिथेच राहणारे, अमरावतीला त्या काळात माझे वडील रेल्वेत नोकरीला होते, चित्तरंजन कोल्हटकर राहत होते आणि ते माझ्या आईला म्हणाले, याला मी आज आता संध्याकाळी घेऊन जातो. त्या दिवशी कोजागिरी पौर्णिमा होती आणि संध्याकाळी 7 वाजता एका मंदिरामध्ये सगळ्यांनी एकत्र जमायचं ठरलं. तिथे थोडेसे कार्यक्रमही झाले, बौद्धिक वर्गही झाला, विचार सांगितले गेले, खेळही झाले, कबड्डी होत होतो. पण त्याही सगळ्यापेक्षा मला जास्त आनंद झाला की तिथे त्या दिवशी ते आटीव दूध प्यायला मिळालं. त्याचा आनंद इतका होता माझ्या मनात की अरे, संघात गेलो म्हणजे रोज आपल्याला बाटीभर दूध मिळत जाणार, ह्या कल्पनेतनं मी संघात जायला लागलो. अरे वा. वय असं होतं की पुढे 1-2 वर्ष ही झाली, शाखेत राहायला लागलो. अकोल्याला वडिलांची बदली झाली होती, तिथल्या एक शाखेमध्ये खेळ चालू असताना, कबड्डी चालू असताना का खो खो चालू असताना, तिथल्या प्रमुख शिक्षकांनी
शिट्टी वाजवली आणि खेळ थांबवला आणि सांगितलं की आत्ताच निरोप आलेला आहे की डॉक्टर हेडगेवार गेलेत, वारलेत. वय माझं असं होतं की मी कपाळाला हात मारला. अरे 1-2 तास अजून थांबले असते तर काय झालं असतं. खेळ तर आमचा होऊन जायचा. म्हणजे ही मानसिक अवस्था असतानाचा काळ आणि त्यानंतर संघाचे संस्कार होत राहणं आणि ते मनात ठेवून त्याप्रमाणे जगण्याचा प्रयत्न करणं हे मला संघाने शिकवलं. त्याप्रमाणे मी आहे. मी विस्तारक होतो. उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्ही कुठल्या तरी जिल्ह्याचं काम करायचं वगैरे अशा अनेक जबाबदाऱ्या, त्याला जबाबदाऱ्या म्हणायच्या की कर्तव्य म्हणायचं मला ठाऊक नाही, पण ते करत राहिलो. आणि तिथून हा जो प्रवास सुरू झाला तो आजतागायत. आणि आजही मी क्षेत्र वेगळं असेल, मी संस्कार भारतीचा अध्यक्ष झालो असेल, काय असेल, पण मी संघ स्वयंसेवक आहे हे मनात ठेवूनच मी माझं कार्य करीत राहील. तर संघबंदीच्या काळात तुम्हाला तुरुंगवास देखील भोगावा लागला होता, हो. तर एक त्याबद्दल. ते तर वय माझं फार कमी होतं. 16-18 वर्षाचंच वय होतं. आणि निरोप असा आला की आज संघाची शाखा लावायची आहे. वर्षभर संघाची शाखा नव्हती, आज ती लावायची आहे. तिथे आलो. तिथे पोलिसांनी आम्हाला गराडा घातला आणि सगळ्यांना पकडून नेलं. जवळजवळ 1 महिना 17 दिवस किंवा 18 दिवस आम्ही तुरुंगातच होतो. तुरुंग म्हणजे काय असतो? आम्हाला जरी तुरुंगात ठेवलंय तरी तिथे जे वातावरण होतं, सगळेच संघ स्वयंसेवक होते. गप्पा टप्पा चालायच्या. त्यातून संघ विसरता येत नव्हता आणि संघ सत्याग्रहात त्यासाठी भाग घेतला आणि जेल जवळ सुदैवानं पुढे या सगळ्या प्रयत्नांना त्यात हा जो त्याग केला, 1 महिना 1.5 महिना मी बाकीचे आणखीन 4-5 महिनेपर्यंत 6 महिनेपर्यंत आत होते. या प्रत्येकाने त्या यज्ञामध्ये आपली काडी टाकून तो यज्ञ पेटवण्याचा प्रयत्न केला आणि त्यातूनच पुन्हा संघ शाखा सुरू झाली. ती आजतागायत चालू आहे. मग अशी तुम्ही उल्लेख केला की संस्कार भारतीचा उल्लेख केला, तर संस्कार भारतीचा तुम्ही उल्लेख केला, तर ते काम करत असताना, ते कार्य करत असताना काय आव्हानं समोर आली? संस्कार भारतीचं काम हे एका अर्थाने माझा विषय होता की कला क्षेत्र हे आपल्यापुरतं मर्यादित न ठेवता समाजालाही ते सांगितलं गेलं पाहिजे. आणि अगदी लहानपणापासून मेळ्यामध्ये, गणेशोत्सवामध्ये मी नाटकामध्ये भाग घ्यायचा. शाळेमध्ये मला एक शिक्षक होते, ते केरळमध्ये प्रचारक होते. त्यानंतर ते तिथे आले. डांगे त्यांचं आडनाव होतं. त्यांनी जी नाटकं लिहिली त्यातही काम केलं शाळेमध्ये. अगदी शाळेमधल्या एक मला चांगली आठवण आहे की आम्ही 2 जण गप्पा मारत असतो. अडाणी असतो, पण थोडंफार इंग्रजी ऐकून ऐकून शिकलेलं असतो.
तर बराच वेळ गप्पा झाल्यानंतर मी म्हणतो, "ए आता पुरे रे बाबा गप्पा. अँड्स हॅव कम टू माय फीट." चालून चालून आपण दमलो आहोत. आता बसूया. तर मी म्हणतो, "अँड्स हॅव कम टू माय फीट." म्हणजे मुंग्या माझ्या पायाला आल्या चढलेल्या आहेत. तर मी म्हणतो, "झटक दे." म्हणजे अशा तऱ्हेचे विनोदही आम्ही शाळेमध्ये गॅदरिंगमध्ये केलेले आहेत. पुढे आणखीन मोठं झाल्यावर कॉलेजमध्ये असताना स्त्री भूमिका सुद्धा मी केलेली आहे आणि खूप नाटकांमधलं कामं केली. अगदी साष्टांग नमस्कार आचार्य पासून अनेकांची नाटकं आम्ही आमच्या शाळेत कॉलेजमध्ये करत होतो. म्हणजे तो एक माझा नादच होता. बोला. मगाशीच आपण बोलताना म्हणत होतो की एकीकडे स्वयंसेवक म्हणून काम करणं संघाचं आणि दुसरीकडे चित्रपट सृष्टी हा एक वेगळाच हे क्षेत्र. मुळात ह्या क्षेत्राकडे वळलात कसे? कारण तुम्ही राजा परांजपे यांची एक आठवण सांगितली. मला पुन्हा एकदा ती आठवण ऐकायला खरं तर आवडेल की कसे या क्षेत्राकडे वळलात आणि राजदत्त हा हे जे तुमचं नाव आहे त्याचं एक खास किस्सा आहे तो खरं तर ऐकायला आवडेल. मी गत्र माडखोलकरांनी मी ज्यावेळेला B.Com झालो त्याच्या आधी मी नागपूर तरुण भारत साठी रविवारच्या अंकामध्ये एक युनिव्हर्सिटी सदर लिहित असे. ते लिहित होत. त्यानंतर जेव्हा मी B.Com झालो त्यानंतर मी गतीरे माडखोलकरांना सांगितलं की मला तुमच्याकडे यायची इच्छा आहे, इथे मला नोकरी द्या. तर त्यांनी सांगितलं इथे नाहीये काही जागा, पण पुण्याला एक वर्तमानपत्र आपलंच आहे तरुण भारत म्हणून, तिथे तू जा. आणि तिथे मला त्यांनी पाठवलं. मी गेलो. कोणत्या सालाची गोष्ट? ही 54-55 साली. तर माझा पायगुण इतका चांगला होता की मी तिथे गेलो आणि 1 वर्षाच्या आत दैनिक तरुण भारत बंद पडलं. मग आता काय करायचं म्हणून मी पुन्हा माडखोलकरांना पत्र लिहिलं, आता तरी मला तुमच्या तिथे नागपूरला घ्या. ते म्हणले त्याही पेक्षा तुला चांगली जागा देतो. आणि त्यांनी मला पत्र देऊन मद्रासला चांदोबामध्ये पाठवलं. तिथे मी संपादक होतो आणि तिथेच मग वेळ खूप असल्यामुळे, कारण मी जरी संपादक होतो चांदोबाचा तरी ते स्वतः विचार करून लिहिण्यासारखं तिथे काहीच नव्हतं, कारण ते सगळं इंग्रजीत यायचं, ते मी मराठीत करायचं. कोणीतरी हे करणारे वेगळेच होते सगळे. त्यातल्या कथा होत्या, अनेक कथा होत्या. त्या काळात ते सगळं लहान मुलांना ते आवडायचं. पण तिथे मला वेळ खूप जात नव्हता, म्हणून मग मी राजा परांजपेंकडे मद्रासला ते आलेले होते, त्यांच्याकडे थोडासा शिकण्याचा प्रयत्न केला. आणि तिथेच त्यांनी बाप बेटे हा पूर्ण झाल्यानंतर सांगितलं की तू येतोस का माझ्या बरोबर. आणि त्यावेळेला मग मी हा निर्णय घेतला आणि पुन्हा चांदोबा सोडून चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं. ते राजाभाऊंचं बोट धरून, राजाभाऊ परांजपेंचं. आणि 7 वर्ष मी शिकत राहिलो. आणि त्यानंतर पहिला चित्रपट करताना मनात विचार आला की हे सगळं तुला कुणी सांगितलं, कुणी शिकवलं. ज्यांच्यामुळे हे शिकलास त्यांचं नाव लक्षात ठेवलं पाहिजे, त्याच्याबद्दल आदर राखला पाहिजे. गुरु समान ते आहेत. त्या राजा परांजपे यांच्या नावातला राज आणि माझ्या दत्तात्रय अंबादास मायाळू, माझं आडनाव मायाळू, जरी मी मायाळू नसलो तरी त्यातला दत्त असं घेऊन मी राजदत्त हे माझं गुरुचं स्मरण राहावं
ज्यांच्याकडे शिकायला मिळालं त्या उपकृत तर नाही करता येत, पण आठवण राहावी यासाठी मी समाजाला माझं नाव राजदत्त हे करायला लावलं आणि केलं. तुम्ही आत्ताच उल्लेख केला राजा परांजपे यांचा, तर त्यांच्यासोबत काम करताना, त्यांच्याकडून शिकताना त्यांच्याशी काही खास आठवण किंवा त्यांनी तुमचं कौतुक केलं असेल किंवा प्रसंगी रागवले असतील, असा काही एखादी आठवण आठवते का? खूप आहेत अशा आठवणी आणि एक निश्चित होतं की इथे आल्यावर, कारण पहिल्या 8-15 दिवस जगाच्या पाठीवर म्हणून चित्रपट सुरू झाला होता. तर एक 5-6 दिवस झाल्यानंतर राजाभाऊ भेटले आणि मला विचारलं त्यांनी, "काय रे, कसं काय वाटतंय तुला? शिकतोयस का?" तर मी म्हटलं, "हो, चांगलं आहे." तर ते काय विषय होता? राजाभाऊ परांजपे यांच्याकडे शिकताना कधी शिकताना हा भाग मनात आला. मी त्यांचं खूप कौतुक करायला लागलो, की किती छान शॉट दिले तुम्ही. त्यांनी त्यात काम केलं होतं. मी तर सहाय्यक म्हणून होतो 7 नंबरचा. तेव्हा ते म्हणले, "ए गाढवा, माझं कौतुक करू नकोस. माझा अभिनय माझ्यापाशी. यातून तू कसा शिकत जातोस, कसं करावं हे तू ठरव. त्यातून तू शिक, त्यातून तू मोठा हो आणि मग लोकांकडनं ते कळवून घे." म्हणजे एका अर्थाने त्यांनी मला ती दिशा दिली, की आपण ते सगळं सामावून घ्यायचं आणि त्याचं एक्सप्रेशन हे आपल्याकडनं द्यायचं. या पद्धतीने. मगाशी तुम्ही बोलताना तो पत्राचा उल्लेख केला, की तुम्ही पहिलं म्हणजे या क्षेत्रामध्ये येण्यापूर्वी तुम्ही वडिलांना पत्र लिहिलेलं आणि मग त्या पुढे तुम्ही संघातील देखील काही जणांना, तर त्याबद्दल एक सांगा ना मला. ते तर आहेच, की माझी जी सुरुवात आहे त्यावेळेला मला एक निश्चित वाटलं, की एक वडिलांना विचारावं. कारण नोकरी सोडायची आहे, काम मिळणार नाहीये, फक्त जेवण-खाण राजाभाऊंच्याकडे मिळणार आहे, राहायला जागा मिळणार आहे. तर मग हे करू का मी? म्हणून मी माझ्या वडिलांना पत्र लिहिलं आणि वडिलांनी सरळ सांगितलं, "तू आता 20 वर्षाच्या वर झालेला आहेस. तुझं तू ठरव काय करायचं तर. मी कशाला सांगू तुला. आता तुझी वाटचाल तुझ्या पद्धतीनं होऊ दे. तुला जायचं असेल तर जा, नसेल जायचं तर नको जाऊ त्या क्षेत्रात." त्यानंतर दुसरं पत्र मी आप्पाजी जोशींना लिहिलं होतं. ते संघचालक होते आमच्या वर्धा जिल्ह्यात. तर त्यांनी बाळासाहेबांना सांगितलं. बाळासाहेब तिथे त्या दिवशी कार्यक्रमाला आले होते, की "अरे, यांनी हे असं काय लिहिलंय? मी या क्षेत्रात जाऊ का?" काय 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 उत्तर द्यायचं? बाळासाहेबांनी लिहिलं होतं, की संघ स्वयंसेवकांनी कुठल्याही क्षेत्रात जावं. कारण मी लिहिताना असं लिहिलं होतं, की संघ स्वयंसेवकांनी या क्षेत्रात जावं का? त्याचं कारण असं, की त्याच्या आधीपर्यंत किंवा त्या काळापर्यंत चित्रपटसृष्टीबद्दल किंवा नाटकाबद्दल किंवा सिनेमाबद्दल लोकांचं मत अजिबात बरं नव्हतं. त्यांचं काम चांगलं आहे, आर्टिस्ट चांगले आहेत, पण माणसं कशी आहेत? ती जनावर आहेत, दारुडे आहेत. अशा तऱ्हेचा एक पूर्ण हे होता. त्यासाठी त्यांनी ते लिहिलेलं होतं. आणि बाळासाहेबांनी वेगळ्या अर्थाने तेच मला शिकवलं आणि सांगितलं, की मी संघ स्वयंसेवक आहे. म्हणजे संघामध्ये जे संस्कार मिळतात, त्याचा मी एक कार्यकर्ता आहे आणि ते मी कधीच विसरणार नाही. मी संघ स्वयंसेवक आहे हे न विसरता मी काम करत राहीन आणि ते काम करत राहण्याचा प्रयत्न मी करण्याचा प्रयत्न केला, एवढंच मी सांगू शकतो.
थोडं लघुपटांकडे वळते मी, की मगाशी तुम्ही जे हेडगेवारांबद्दल सांगितलं सरसंघ, तर त्यांच्या जीवनावर आधारित एक लघु चित्रपट, एक लघु माहितीपट तुम्ही केला होतात. तो मीच केला होता. डॉक्टर हेडगेवारांची डॉक्युमेंटरी त्यांच्या शताब्दीमध्ये मी केली होती. त्यातला एक शॉट मला आजही आठवतो, की ज्यावेळेला ते आयुष्य संपवतात, त्यानंतर मी काय केलं होतं, चित्रपटसृष्टीतल्या लोकांनी कसं करायचं असतं, याचा तिथे त्याचा मृतदेह म्हणजे मग मी त्यांचं शरीर नाही दाखवलं तिथे. मी एक पाठमोरे हेडगेवार एका टेकाडावर चढतायत आणि तिथून खाली उतरतायत आणि दिसेल असे होत आहेत आणि तिथून एक भगवा ध्वज येतो आणि त्याच्यातून दिसतं की संचलित चाललेली स्वयंसेवक दिसतात, हे दिसतात. म्हणजे डॉक्टर जरी गेले तरी संघ हा अमर आहे, हे मला त्यातनं सजेस्ट करायचं होतं. त्या पद्धतीनं मी केलं आणि कलेच्या क्षेत्रामध्ये अशा तऱ्हेचा विचार करावा लागतो. त्यातून तो लोकांना त्याचा जास्त प्रभाव पडतो. आता गोट्यासारखा चित्रपट हा मी केला. नाधो ताम्हणकरण त्यावेळेला नव्हतेच, वारले होते, पण त्यांच्या मिसेस होत्या. मी ठाण्यात राहत असे. त्यांना विचारायला मी गेलो की बुवा हा गोट्या तुमच्या यजमानांना कसा सापडला, कसा हे केला, कुणाकडे पाहिलं, नात्यात कुणी असा मुलगा होता का? ते म्हणले, अहो, साहित्याबद्दल बायकोशी बोलणं ही गोष्ट होती का त्या काळात? ते यायचे, दुपारी जेवायचे, पुन्हा किर्लोस्करवाडीत कामाला जायचे. तेव्हा मनात फक्त एक विचार आला की हे काय आहे? जर ही कल्पना कशी यांच्या मनात आली असेल? मग माझ्या मनात एक विचार आला की हा 1940 सालातला कृष्णच आहे. तो काळ वेगळा असेल, आजच्या काळातला कृष्ण कसा असेल, हे चित्र एका अर्थाने माझ्या मनात बिंबलं. एक कनेक्शन मला मिळालं, एक स्फूर्ती मिळाली आणि त्यातूनच मी ते अधिक प्रभावी करण्याचा प्रयत्न गोट्यामध्ये केला. मला तुम्ही आत्ताच उल्लेख केला की आधुनिक काळातलं हे तर आत्ता नुकतंच तुम्ही सुभेदार चित्रपटामध्ये दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित सुभेदार चित्रपटामध्ये उत्कृष्ट अभिनय केलेला, म्हणजे या वयातही असा उत्साह आणि असा जोश खरंच आम्ही शिकण्यासारखा आहे. तर भालजी पेंढारकर ज्या पद्धतीचे चित्रपट करत होते, ऐतिहासिक असो पौराणिक असो, पुन्हा एकदा ती ऐतिहासिक पटांची लाट मराठी चित्रपटसृष्टीत दिसून येते. तर याकडे तुम्ही कसे पाहता? आणि इतिहास मांडायचं म्हटलं. हा, एक गोष्ट खरी की भालजींची स्वतःची वेगळी स्टाईल होती. त्या स्टाईलने त्यांनी चित्रपट केले आणि त्यांच्यामध्ये एक ध्येय होतं की शिवाजी हे कॅरेक्टर समाजापर्यंत बिंबवायचं. त्या दृष्टीनेच त्यांनी सगळे चित्रपट केले. अर्थात ती स्टाईल प्रत्येकानेच ठेवली पाहिजे असं नाही. वेगळ्या पद्धतीतून ते सांगता आलं पाहिजे, समजलं गेलं पाहिजे. जसं मर्मबंध नावाचा मी एक मालिका केली. ती सगळ्यांचीच आपण अंगीकारावी असं नसतं आणि कलेच्या क्षेत्रात असं असूच नये. आपले स्वतःचे विचारही त्यात मांडता आले पाहिजे. टिळक आणि आगरकर करताना खरं तर आगरकरांपेक्षा टिळकांचं नाव अधिक मोठं आहे. टिळकांचं नाव आगरकरांपेक्षा अधिक मोठं आहे. तरी मला स्वतःला मात्र असं वाटलं की आपला समाज याला काही शिकवता आलं पाहिजे. हे करण्याचं काम आगरकरांनी जास्त केलं. आपल्यात जे काही
त्रुटी होत्या समाजामध्ये, लेवल्स होत्या, जाती होत्या, हे संपवण्याचा प्रयत्न केला. स्त्रियांनी सुद्धा तितक्याच शक्तीनिशी क्षेत्रात आलं पाहिजे, यासाठी त्यांनी शिकलं पाहिजे, असाही त्यांनी प्रयत्न केला. मला स्वतःला टिळकांची भूमिका आवडली नाही असं मुळीच नाही, त्यांचं कार्य आवडलं नाही असं नाही, पण त्याहीपेक्षा मला असं वाटलं की आपण फक्त स्वराज्यासाठी भांडतो आहोत. आपल्याच धर्मामध्ये किंवा आपल्या देशामध्ये किंवा आपल्या जगामध्ये, भारतात काय काय चाली आहेत, कसं आपण अडकवून ठेवलं आहे, स्त्रियांना कसं बंदिस्त करून ठेवलं आहे, घराच्या बाहेर पडूच देत नाही, पदर घेतल्याशिवाय जाताच येत नाही, हे सगळं काढून त्यांनी प्रयत्न केला. ते मला जास्त अधिक मोलाचं वाटलं की देश स्वतंत्र होईलच, होण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे, पण त्याच्या आधी आपण आपले स्वतःला सुधारवूया ना, आपल्यातले जे दोष आहेत ते घालवूया, ते करण्याचा प्रयत्न आगरकरांनी केला. थोडंसं आजच्या चित्रपटांच्या काळाकडे ते दोन प्रश्न आहे की आजचा मराठी चित्रपट किंवा आजची मराठी चित्रपटसृष्टी तुमच्या नजरेतून कशी आहे? आणि पुन्हा एकदा एक ऐतिहासिक चित्रपटांचं होतं की इतिहास मांडताना आता नवीन येणारे लेखक, दिग्दर्शक किंवा कलाकार यांनी कोणती काळजी ही घेतली पाहिजे जेव्हा आपण इतिहास सांगतो कोणत्याही माध्यमातून? आज कसं झालंय, काळ बदललाय, विचार बदललेले आहेत, आणि नुसतेच विचार बदलले आहेत असं नाही, तर जगणंही बदललेलं आहे. आजची स्थिती कशी आहे की ह्या दादरला एक ब्रिज आहे, सेंट्रल आणि वेस्टर्न रेल्वेला जाणारा. हा सकाळी 5 वाजल्यापासून रात्री 12:30 पर्यंत गच्च भरलेला असतो. अर्धी माणसं इकडे जात असतात, अर्धी इकडे येत असतात. आजची स्थिती एका अर्थाने तशी झालेली आहे की सारा समाजच तसा झालाय की काही तिकडे चाललेत, काही इकडे चाललेत. यांना सेंट्रल रेल्वेचं तिकडे काम आहे आणि यांना इकडे काम आहे. आणि याच्यामध्ये एखादा जर कोणी ओळखीचा दिसला तर त्याला हॅलो करता सुद्धा येत नाही, त्याचं कारण मागचा ढकलतो आपल्याला, पुढं जातो. ही आजची स्थिती झाली आहे. एक सुंदर चित्रपट याच्यावर काढला होता, इंग्रजी होता, मॅन अँड मशीन या नावाचा. त्या चित्रपटामध्ये त्याचं काम एकच असतं की एक स्क्रू समोर येतो, तो टाईट करायचा. कारखाना असतो, ते मशीन असं चाललेलं असतं, टक्कन येतं, ते थांबतं, त्याच्यावर स्क्रू गेला, पुढला स्क्रू येतो, तो घालायचा. तर ही जी स्थिती आहे की त्याच्यात इतकं हे झालं आहे की माणसाचं मशीन झालेलं आहे. म्हणजे संपल्यानंतर सुद्धा तो काही वेळ असा असा करतच घरी जायला निघतो. हे बरोबर नाही आहे. कारण ते करताना झालं असं की त्यांनी छान विनोद चांगला केला होता की तो असा असा करतोय, त्यावेळेला एक मुलगी तिकडनं बाई येताना असते आणि तिचा अर्धा भाग असा उघडा दिसतो, आणि तिला काय वाटतं की हा आपल्याला काहीतरी स्क्रू लावतोय की काय, म्हणून ती ओरडते. तर मॅन अँड मशीन हे त्यातनं झालेलं आहे. आज मनुष्य हा मशीन झालेला आहे. ते मशीन न होता तो पुन्हा माणूस झाला पाहिजे, माणसासारखं वागलं पाहिजे, आणि माणूस म्हणून ज्या वेळा तो वागेल तेव्हा त्याची उदात्त तो कसा होईल हे पाहिलं पाहिजे, समजलं पाहिजे. यासाठी चित्रपटसृष्टीचा वापर, उपयोग
संदेश न देता सहजतेनं सांगितल्या जावा, लोकांच्या मनात रुजावा, अशी भावना आमचे जे नवीन कार्यकर्ते आहेत ते करतील अशी मी अपेक्षा करतो. एक शेवटचा प्रश्न फक्त की आता तुम्ही मगाशी म्हणालात बोलते की आता अभिनय क्षेत्रात तुम्ही आम्हाला दिसणार आहात आणि तुम्हाला एक चित्रपट करायची मनात इच्छा आहे, तर एक त्याबद्दल ऐकायला आवडेल जाता जाता. नाही, हे खरंच आहे की असमाधान ही कलावंताची खरी गरज आहे. जे आपण करू शकलो केलं त्याच्याबद्दलचं टिमकी वाजवत बसणं आणि मी काय छान केलंय बघा रे असं न म्हणता त्यांनी स्वतःत गुंतायला पाहिजे आणि ठरवायला पाहिजे की अरे हे करताना काय राहिलं रे, ते कसं राहिलं माझ्याकडनं. आता पुढला चित्रपट करताना मी त्यात ते कशा पद्धतीनं करीन, म्हणजे एका अर्थाने आपल्या कलाकृतीवर उगाचच फिदा न होता त्यातून हे शिकत गेलं पाहिजे की मी आणखीन काय करू शकलो असतो, ते करावं. या पद्धतीनंच संघ स्वयंसेवकांनी, कार्यकर्त्यांनी, विवेकच्या लोकांनी आपली वाटचाल सुरू केलेली आहे. ती अशीच चालवत राहो. त्यातून त्यांनी समाजाला दिशादर्शन करावं, पण ते कुठेही न सांगता न समजता अशा पद्धतीनं कलात्मक पद्धतीनं करावं अशी इच्छा आहे. थँक्यू सो मच सर, तुम्ही एवढा वेळ दिलात आणि बोललात, तर खरंच खूप खूप धन्यवाद. आणि काय म्हणू मी, अनेक आशीर्वाद तुमचे असेच राहू देत. थँक्यू सो मच.